हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण जातोय सफाळ्याच्या दिशेने. सफाळ्याला गेल्यावर कुठे जाऊ ते तुम्हाला पुढे समजेल, पण आता आपण करणार आहोत बोटीचा प्रवास. तो पण तुम्हाला दाखवतो. आता आपण पकडणार आहेत 9ची बोट आणि आता वाजलेत 8:30 ऑलमोस्ट. तर निघूया. कुठे जातोय सानू? कुठे? समुद्रावर. समुद्रावर गाडी घेऊन चला निघूया. आज आपण जातोय केळवा बीचला, ते पण नवीन चालू झालेल्या रोरो बोटने. तसं तर आपण हायवेने आणि ट्रेनने गेलोय, पण ह्या टायमाला शॉर्टकटने जाऊया. शनिवारी सकाळची 9ची बोट पकडायचं ठरवलं. अजिबात गर्दी नव्हती, पण थोड्या वेळाने हळूहळू गर्दी वाढली. आपण बोटीतून सफाळ्याला पोहोचलो, पण 10 ते 15 मिनिटाचाच रस्ता आहे. हे बघा, तिकडे विरार, हा सफाळा, मैदेवीमध्ये वैतरणा कुठे गेला माहीत नाही. आता आपण जाऊया. आता आपण 15 मिनिटात पोहोचलोय, पण ह्या 15 मिनिटासाठी 3 तास पण थांबायला लागू शकतं. ते कसं ते तुम्हाला शेवटला समजेल. सफाळा साईडला आल्यावर 19 ते 20 किलोमीटरवर आहे केळवा बीच. प्रायव्हेट व्हेकल असेल तर चांगलंच आहे, कारण की सफाळा साईडला आल्यावर तुम्हाला रिक्षा किंवा बस भेटणं कठीण आहे. अर्धा तासात पोचलो आम्ही केळवा बीचच्या इथे. पहिलं तर शीतला देवीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन आम्ही 5 रुपये पर पर्सन तिकीट काढून गेलो केळवा बीचवर. इथे खेळण्याची आणि खाण्याची दुकानं खूप आहेत. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ. विरारवरून आलो आपण बोटीने. त्यानंतर आपण गेलो केळव्याला, डायरेक्ट आलो म्हणजे सफाळ्यावरून. शीतलादेवी मंदिरात दर्शन घेतलं आणि ते तुम्ही आता बघितलं. आणि आता आपण आलो आहे केळवा बीचला. पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे एकदम वेगळंच दिसतोय बीच. बोटी पण चालू आहे. हे बघा, आणि भारी आहे एकदम. बीच एकदम भरपूर लांब आहे तिकडे. आपण आधीच भरपूर लांब चालत आले. आणि प्लेन बीच आहे, म्हणजे इकडे तुम्ही जाऊ शकता, समुद्रात उतरू शकता, असा प्रकारचा आहे. समुद्रावर धावून थकले ते, पण समुद्र जाम लांब राहिला. चल चल लवकर चल. कुठेच बसू शकत नाही, कारण की सुकन आहे. पाऊस पडून पण गेलाय, त्यामुळे सगळीकडे ओलं आहे. चाललोय आपण आतमध्ये. सानू कुठे जातोय? समुद्रावर जाऊया.
फिरून झाल्यावर संध्याकाळी 5:30 वाजता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. लाईन खूप जास्त होती. आम्हाला वाटले 1 तासात नंबर येईल, पण 1 तासाचे 3 तास झाले. आमचा नंबर आला आणि बोट पण फुल झाली, म्हणून अजून अर्धा तास थांबायला लागलं. बाईक असती तर आता लाईन लावायची गरज नव्हती. व्हिडिओ आवडली नसेल तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.